नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पुणे जिल्हा परिषदेचं काल सभापती निवडीचा काल कार्यक्रम पार पडलेला आहे. या निवडी वेळेस हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला. सभापती पदाबरोबरच या अगोदर जे अध्यक्ष पदाच्या निवडी झाल्या होत्या, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, याच्यामध्ये सुद्धा हाय व्होल्टेज ड्रामा पार पडला होता. नाराजी नाट्य रंगलं होतं की कोणत्या तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद, त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांना पुन्हा एकदा संधी दिली गेली उपाध्यक्ष पदाची. म्हणजे अनेकांचं म्हणणं होतं की त्यांना दिलं गेलेलं आहे, तर पुन्हा तिथं देऊ नये, दुसऱ्या तालुक्याला देण्यात यावं. सभापती पदाच्या निवडीत सुद्धा काहीसं असंच झालं होतं की बाबा, ज्या तालुक्याला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशा तालुक्यांना देण्यात यावं, सदस्यांची संख्या पाहून देण्यात यावं, जिथं आपला पक्ष कमकुवत आहे त्या ठिकाणी सभापती पद देण्यात यावं. परंतु बऱ्याच मोठ्या वादविवादानंतर 5 सभापती पद देण्याचं ठरलं, 5 ठिकाणी निवडी, आणि त्या बी 1.25 वर्षासाठी करण्यात आलेले आहेत. म्हणजे पूर्ण 2.5 वर्ष नाही. आता जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा 2.5 वर्षासाठीच आरक्षण आहे त्याचं, पण हे 1.25 वर्षासाठीच सभापती पदाच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत. तर यामध्ये कोणाकोणाची निवड झाली, कोणाकोणाला ठेंगा दिला. जिल्हा परिषदेचे जे गटनेते आहेत श्रीमंत ढोले, यांची सुद्धा अपेक्षा होती की सभापती पद मिळावं, परंतु त्यांना मिळालं नाही. पण गटनेतेपदी निवड झालेली आहे. तर या सगळ्याच गोष्टींवरती आज चर्चा आपण करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक ही अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली नाही. उमेदवारी अर्ज दाखल अजित पवारांच्या उपस्थितीत झाले, परंतु अजितदादांचं प्रचाराच्या दरम्यानच अपघाती निधन झालं. निधन झाल्यानंतर ही जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, जिल्हा परिषद ताब्यात आली. परंतु आता जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाला द्यायचं यावरून सुनित्रा वहिनी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला. परंतु अंतर्गत चर्चा करून ते बऱ्याच कालव्यानंतर, बऱ्याच नाराजी नाट्यानंतर ते दौंड तालुक्याला देण्यावरती शिक्कामोर्तब झाला, ते वीरधवल जगदाळे यांना. नाहीतर वीरधवल जगदाळे यांना सुद्धा अनेकांचा विरोध होता. काशीनाथ खुटवड असतील, त्यांचे चिरंजीव असतील खुटवड, तसंच जे दिलीप वळसे पाटील आहेत आंबेगावचे, त्यांचा सुद्धा विरोध होता की बाबा विवेक वळसे पाटील यांना गेल्या वेळेस उपाध्यक्ष केलं होतं, तर आता अध्यक्षपदाची संधी द्या, मी मंत्रिमंडळामध्ये नाही, असं सुद्धा चर्चासत्र रंगलं होतं. परंतु हे सगळं डावलून दौंड तालुक्याला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं आणि आंबेगाव तालुक्याला जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद देण्यात आलं होतं. आता जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद देण्यात आल्यानंतर सुद्धा आता ज्या समित्या असतात जिल्हा परिषदेच्या, 4 विशेष समित्यांच्या काल निवडी करण्यात आल्या आणि यामध्ये कुणाकुणाचा नंबर लागला, इथं सुद्धा हाय व्होल्टेज ड्रामा फार रंगलाय. आता जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद, उपाध्यक्षपद आणि ज्या समित्या असतात ह्या 2.5 वर्षासाठी असतं निवड, परंतु जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद 2.5 वर्षासाठी आहे आणि समित्या ज्या नेमलेल्या आहेत ह्या मात्र 1.25 वर्षासाठी नेमले गेलेले आहेत. जे नाराजी नाट्य रंगलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये, जे नाराज सदस्य झालेले आहेत इतर सदस्य, त्यांची नाराजगी कशी काढायची म्हणून आता त्या सदस्यांना सुद्धा कुठंतरी सदस्यांना सुद्धा सभापती करणं गरजेचं आहे. अन्यथा ही लोक सगळी नाराज मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहेत आणि अशाच कारणामुळं एक पायंडा काढण्यात आला की बाबा सदस्यपद जे आहे, सभापती पद जे आहे हे आपण 2.5 वर्षाचं ऐवजी 1.25 वर्षासाठी करू, असं म्हणून ते आता 1.25 वर्षासाठी ठरलेलं आहे. आता यामध्ये खुटवड गट असेल, भोरचा गट असेल शंकर मांडेकरांचा,
मावळचा गट असेल, हे सगळे नाराज झालेले होते की अध्यक्षपद आपल्या तालुक्याला नाही मिळालं म्हणून. पण कमीत कमी सभापती पद तरी मिळावं अशी चर्चा सुरू होती आणि त्याच्यामध्ये देखील अनेक जणांना ठेंगा मिळालेला आहे. आता 1.25 वर्षासाठी जे जिल्हा परिषदेचं सभापती पद मिळालेलं आहे त्यामध्ये बघा, अनुक्रमे मावळ तालुक्याला मिळालं, वेल्हा तालुक्याला मिळालं, इंदापूर तालुका आणि हवेली तालुका या 4 तालुक्यांचं प्रतिनिधित्व म्हणजे जिल्हा परिषदेला बारामती मतदारसंघातून 8 जिल्हा परिषद सदस्य निवडून गेले, इंदापूरचे 8 सदस्य निवडून गेलेले आहेत. म्हणजे इतर तालुक्यांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं लोक निवडून आलेले आहेत. आणि आता हे सभापती पद जर निवडायचंय मग ते जिल्हा परिषदेमध्ये जर घेतलं असतं तर मात्र तिथं मोठा राडा झाला असता आणि हा राडा टाळण्यासाठी अक्षरशः जिल्हा परिषदेचं अध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये न जाता जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे यांच्या बंगल्यावरती ही प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या ज्या निवडी झाल्या ह्या निवडीचे उमेदवारी अर्ज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या बंगल्यावरती भरण्यात आले आणि त्यानंतर त्या निवडी जाहीर करण्यात आल्या. त्या बिनविरोध झाल्या, विरोधामध्ये कुणीच नाही, ते सगळं गुप्त पद्धतीनं ठेवलं गेलं. आता बघा, मावळ तालुक्यातनं म्हटलं तर दीपाली फुलावळे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. तर वेल्हा तालुक्यामध्ये अमोल नलावडे यांना सभापती पदाची संधी मिळाली. तर इंदापूर तालुक्याला सुद्धा संधी मिळालेली आहे आणि ती अंकिता पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांची कन्या अंकिता पाटील ही बावडा मतदारसंघातून निवडून आली आणि तिला या ठिकाणी संधी मिळालेली आहे. तसंच जितेंद्र बडेकर यांना सुद्धा संधी मिळालेली आहे. या ज्या निवडी पार पडल्या या जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत वीर धवल जगदाळे यांच्या बंगल्यावरती पार पडल्या आणि या निवडी वेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक पाटील, त्याचबरोबर जे गटनेते आहेत श्रीमंत ढोले यांच्या उपस्थितीत पार पडल्या. आता इथं झालं असं की बंगल्यावरतीच निवडी कराव्या लागल्या म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये राडारोडा झाला असता. नाराजांची संख्या मोठी आहे, सर्वाधिक नाराजांची संख्या आहे. नाराज बरेच झालेत. जे खुटवड आहेत, काशीनाथ खुटवड यांचे चिरंजीव, ते सुद्धा भल्या मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. त्यांना वाटत होतं की बाबा आपल्याला सभापतीपद ऐवजी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद किंवा उपाध्यक्षपद मिळावं, हे त्यांची अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. तसंच इतर तालुके सुद्धा नाराज झालेले आहेत. बारामती, खेड, जुन्नर, शिरूर या तालुक्यांचा पत्ता कट झालेला आहे. तसं पाहता जिल्हा परिषदेच्या 4च सभापती पदांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वीर धवल यांच्या बंगल्यावरती काल गुरुवारी बंद पाकिट उघडून म्हणजे सुनित्रा पवार यांच्यासोबत बैठक झाली आणि नावं ठरली. आणि भलेही इकडे चर्चा झाली असेल बरेच जण, त्याच्यामध्ये खुटवड यांचं सुद्धा नाव होतं. परंतु खुटवड यांनी ऐन टायमाला सांगितलं की मला नको आहे, मला मोठं पद हवं आहे, म्हणून त्यांच्या जागी अमोल नलावडे यांना वेल्ह्याचे त्यांना घेण्यात आलं. आणि गमतीशीर असं हे सगळं प्रकरण झालं की नाराजांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली गेली. आता यात दीपाली फुलावळ आणि अमोल नलवडे या दोघांमध्ये बांधकाम आणि आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन या 2 महत्वाच्या समित्यांमध्ये दोघांमध्ये वाटप करण्यात आलं. तसंच महिला बालकल्याण सभापतीपदी अंकिता पाटील यांची निवड करण्यात आली. म्हणजे आता हे मान्यच करण्यात आलेले आहे. तर समाज कल्याण सभापतीपदी जितेंद्र बडेकर यांची निवड करण्यात आलेली आहे. बोरचे विक्रम खुटवड जे आहेत, काशीनाथ खुटवड यांचे, तर यांनी ऐन टायमाला मगाशी मी म्हटलं ते सभापती पद नाकारलं त्यांनी आणि
त्यांची अपेक्षा की मोठं पद मिळावं अशी होती. आता यामध्ये इंदापूर तालुक्यानं जी आश्चर्यजनक बाजी मारली, म्हणजे इंदापूर तालुक्याला राज्याचं कृषी मंत्रीपद आहे दत्तामामा भरणे यांच्या रूपानं, आणि हे असताना सुद्धा इंदापूर तालुक्याला एवढं मोठं पद मिळालं. यामुळं काहीच आश्चर्य मानलं जातं की अरे बाबा, इंदापूर तालुक्याला महाराष्ट्र राज्याचं कॅबिनेट कृषी मंत्रीपद आहे दत्तामामा भरणे असताना, आणि तरी सुद्धा महिला बालकल्याण समितीचं सभापतीपद कसं काय दिलं गेलं, ही सुद्धा चर्चा रंगलेली आहे. म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचं वजन हे पवार कुटुंबियाकडे चांगल्या पद्धतीचं झालंय असं एकंदरीत चर्चा सुरू झालेली आहे, रंगलेली आहे. तर आता त्याहून दुसरं, या सभापती पदाच्या निवडी वेळेस चांगलाच गदारोळ, गोंधळ, नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं की आम्हाला मिळावं, आमच्या गटाला मिळावं, असं फार नाराजी नाट्य रंगलं गेलं. परंतु या नाराजी नाट्यावरती सुद्धा चर्चा काढली गेली आणि त्याच्यावरती तोडगा सुद्धा काढला गेला की बाबा, जे नाराज आहेत त्या नाराजांची सुद्धा नाराजी दूर केली जाईल, फक्त थांबा. आता जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद, उपाध्यक्षपद, समित्यांचं सभापतीपद हे 2.5 वर्षासाठी असतं. परंतु आता ही नाराजी दूर करण्यासाठी मात्र 1.25 वर्षाचं केलेलं आहे. आता जे सभापती केलेले आहेत 4, या 4 पण 1.25 वर्ष दिलं जाणार आहे. मग त्या अध्यक्षपद, उपाध्यक्षपद हे नेमकं कसं ठरलंय ते सुद्धा तसंच ठरलेलं असणार आहे की लोक नाराज नको व्हायला म्हणून थोडं दिवस सगळ्यांना वर्ष, 1.25 वर्ष, 1.5 वर्ष अशा पद्धतीनं द्यायचं, असं हे एकंदरीत मानस हा सुनेत्रा वहिनी यांनी काढलेला दिसतोय. त्यामध्ये इंदापूर तालुक्याची पहिल्यांदा संधी लागली. जे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 4 टर्म म्हणजे 20 वर्षातली 18.5 वर्षे मंत्री म्हणून काम पाहिलं, राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्र्यापर्यंत, ते हर्षवर्धन पाटील काहीशे 2014 पासून बाजूला फेकले गेलेले होते ते 2024 पर्यंत. आता कन्येच्या रूपानं महिला बालकल्याण का होईना पण, जिल्हा परिषदेचं का होईना पण सभापती पद मिळालेलं आहे. शासनाची गाडी जिल्हा परिषदेची मिळालेली आहे. कधी काळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून इंदापूर तालुक्याकडं होतं त्या आवटे दादा म्हणून, तर दुसरं अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले दत्तामामा भरणे. 2009ची त्यांनी विधानसभा लढवली आणि त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि निवडून आले आणि जिल्हा परिषदेला अध्यक्ष झाले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आणि 14ला विधानसभा लढवली आणि पुन्हा आमदार झाले. असंच काहीच आता अंकिताच्या बाबतीत सुद्धा घडू शकतं. अंकिता पाटील यांना जरी 6 वर्ष जरी जिल्हा परिषदेचं सभापतीपद मिळालेलं असलं तरी त्याच्या माध्यमातून तालुक्याभर फिरता येईल, लोकांची कामं मार्गी लावता येईल आणि पुन्हा 2029च्या विधानसभेला जोरदार असं हर्षवर्धन पाटलांना ताकद लावता येईल. किती जरी आज हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे एकत्र असले तरी हे विधानसभेला मात्र दोन्ही एकामेकाच्या विरोधातच उभे राहणार आहेत आणि निवडणूक ही काहीशी तिरंगी होईल पुन्हा एकदा. म्हणजे प्रवीण माने भाजपकडनं उभे राहतील, हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे अशीच निवडणूक होईल पुन्हा बी. आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा कोण बाजी मारते हे सुद्धा महत्वाचं आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या माध्यमातून का होईना पण हर्षवर्धन पाटलांना ताकद देण्याचं काम पवार कुटुंबांनी केलंय हेही तितकंच खरं आहे. इंदापूरला सभापतीपद मिळणार नाही अशी काहीशी चर्चा होती, उलगना होत्या की भरणे असल्यामुळं, परंतु ते देण्यात आलेलं आहे. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून का होईना पण लोकांपर्यंत पोहोचावं आणि लोकांची कामं मार्गी लागावी असंच सर्वसामान्य माणसांना वाटतंय कुठंतरी. तर बघा, जिल्हा परिषदेच्या सभापती पदाचा निवडीचा हाय व्होल्टेजचा ड्रामा मात्र हा सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये गाजला आणि गुपचूप का व्हायना पण सभापती पदाच्या निवडी पार पडल्या. त्याला काय आक्षेप असेल काय असेल झालं, परंतु ते पार पडलं आणि इंदापूर तालुक्याचा मात्र त्याच्यामध्ये पहिल्याच वर्षाचा नंबर लागला, सभापती पद मिळालं हेही तितकंच सत्य आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समीराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.